पंजाबला गेलो तर ती कशाच पद्धतीने सांगत असतो, बोलू कशा. भूगोल जब ये एक लाइन बोले तो आप साथ में मीनिंग समझाना. हाँ मैं बताऊँ. कोणत्या वेळी सुरुवात होते? भूगोल. सुरुवात करून 10,000 एकर जमीन. हाँ 10,000 एकर. 10,000 एकर जमीन, तिथलं माल मैदान, डोंगर, टेकडी, ओढा आणि त्यांच्यावर फिरणारी मोकळी हवा आणि मात्र पाणी, या सगळ्यांसहित ती जमीन एक माणसाने. आता तिथं सिमेंटच्या कंपाऊंडचं बांधकाम चालू आहे आणि तिथं नोंदवलं की त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बाहेर पडायचं, बाकीच्यांना तोडून कापून मुळासहित करून बाहेर फेकलं जायचे. त्या टेकडीचे राय तुकडे करून ओढ्यात गाडले जातील. त्या झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या तोंडी सिमेंटचे तोडले घेऊन त्याची वळवण्याची बंद केली जाईल. काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीमध्ये चिरून आणि शेवटी काळ्या आईच्या माथ्यावरून घेऊन बळीराजाला पाताळी काढली. कंपाऊंडच्या आत सारी जमीन सिमेंटची. अरे पण एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अधिक भूगोल विकत कसा काय देऊ शकतो? नाही म्हणजे असं त्यांच्या शास्त्रात लिहिलंय, असं कुणी सांगितलंय. बरे घेतलं तर घेतलं, त्याची अशी विल्हेवाट कशी काय लावू शकतो? असं करा, सगळ्या शास्त्रांनी एकत्र येईल. काय अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, ही सगळी सामाजिक शास्त्र, त्याचप्रमाणे सगळी धर्मशास्त्र, तशी AIT, BIT, पॉलिटेक्निकी, ही फार्मसी वगैरे ह्या सगळ्या करून एक व्हा. सगळ्यांनी शांत डोक्यानं नीट बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळा दादा हो. नाही ते सत्तेचे मनोरे ढासू द्या, निर्देशांक कोसळू द्या, शेअर बाजार गडगडू द्या, कुणाकडे पैसा जास्त झाला असेल तर तोही सोडू द्या, आणि एवढा भूगोल सांभाळा. अरे ही बाकीची सगळी शास्त्र माणसानं या मातीवर पाय ठेवूनच माणसासाठी तयार केली. ती बिघडली तर सुधारता येतील, दुसरी 100 शोधून काढता येतील, पण निसर्गानं सजीवांसाठी बनवलेला हा भूगोल जर बिघडला ना दादा हो, तर इथं माणूसच